लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मोठी आणि धक्कादायक बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख लाभार्थी अपात्र ठरल्याची चर्चा सुरू आहे. मग तुमचं नाव अजूनही लाभार्थी यादीत आहे का? जुलैचा 1500 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यात येणार की थांबणार? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त 5 मिनिटात मोबाईलवरून तुमचं नाव लाभार्थी यादीत कसं तपासायचं, ई-केवायसीची स्थिती कशी पाहायची आणि जुलैचा हप्ता मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. शेवटी जुलैचा हप्ता कधी जमा होऊ शकतो आणि 3000 रुपये एकत्र मिळण्याबाबत काय अपडेट आहे याबद्दलही माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार लाडक्या बहिणींनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सध्या अशी चर्चा सुरू आहे की पडताळणी आणि ई-केवायसी नंतर लाखो महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली जात आहेत. काही अहवालांनुसार सुमारे 80 लाख लाभार्थी अपात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे. अशा परिस्थितीत अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे: जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता मिळणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव अजूनही लाभार्थी यादीत आहे का? चला, सर्व माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम, जर तुम्हाला तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासायचं असेल तर अधिकृत लाडकी बहीण पोर्टल उघडा. तिथे तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्डने लॉग इन करा. त्यानंतर अर्जाची स्थिती किंवा लाभार्थी यादी हा पर्याय निवडा. यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाका. काही क्षणांतच स्क्रीनवर तुमचा अर्ज मंजूर आहे का, ई-केवायसी पूर्ण झाली आहे का आणि तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही ही सर्व माहिती दिसेल. आता प्रश्न येतो, जुलैचा 1500 रुपयांचा